शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 3 मराठी बालभारती यातील 15वी कविता सुट्टीच्या दिवसात। याचा पान नंबर आहे 50 आणि कवितेचे नाव आहे सुट्टीच्या दिवसात। आत्ताच दिवाळीच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झालेल्या आहेत। शाळा म्हटलं की आपल्याला दररोज लवकर उठावे लागते, शाळेत जावे लागते, तसेच शाळेतला अभ्यास वेळेवर पूर्ण करावा लागतो। पण सुट्टीच्या दिवसात असं नसतं। तर सुट्टीच्या दिवसात आपण स्वच्छंदी मनाने खेळतो, बागडतो, हेच आपण या कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आपण कवितेला सुरुवात करण्या अगोदर एकदा चित्रे पाहूया। तर ह्या चित्रामध्ये काय आहे, इथे एक मुलगा आकाशात उडत आहे आणि ही मुलगी इंद्रधनुष्यावर घसरगुंडी खेळत आहे। त्याच्यानंतर ही मुलगी सुद्धा वरती हातवारे करून खेळत आहे, आकाशाकडे पाहत आहे। तर मग आपण ही कविता समजून घेऊया। चला तर मग, सुट्टीच्या दिवसात। सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे। आपण आता चित्र पाहिले त्याप्रमाणे काय वाटते, सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे। म्हणजे मुलांना काय वाटते हे या कवितेत सांगितले आहे। मुलांना असे वाटते आरामात पक्ष्यासारखे आकाशात छान उडावे। सुट्टी असल्यावर मजा असते की नाही। तसेच इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे। घसरगुंडी कशाची केली आहे, इंद्रधनुष्याची। सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा। सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा। सुट्टीच्या दिवसात काय असते, एक वेगळा दरवळणारा वास असतो आणि उन्हात माळावर मजेत फिरणारा खोडकर वारा सुद्धा अंगाला स्पर्श करून जातो। ठीक आहे का। सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग। सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग, मळक्या विटक्या वस्तूवरती नवतेजाची चमके झगमग। सुट्टीच्या दिवसात अशी जादू होते की नेहमीचे जग अजब अद्भुत वाटायला लागते। मळक्या विटलेल्या वस्तूवर सुद्धा नवीन तेज येते आणि वस्तू झगमगायला लागतात, सुंदर दिसायला लागतात। सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत। सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत, वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत। सुट्टीच्या दिवशी शरीरातून एक वेगळीच प्रचंड शक्ती उचंबळत असते। छान वाटते की नाही सुट्टी असल्यावर। दररोज अभ्यास करून कंटाळा आलेला असतो, मग सुट्टी असल्यावर आनंद होतो, उत्साहाला जोम येतो आणि असे वाटते की 7 समुद्र पोहून जावेत व प्रचंड उंचीचे पर्वत ओलांडावे। सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते। सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते, आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते। काय सांगितलं इथं, सुट्टीमध्ये एक वेगळे भान राहत नाही, वेळ कसा गेला हे सुद्धा समजत नाही आणि आठवड्याचे, महिन्याचे, वर्षाचे, काळाचे चक्र कोलमडून जाते आणि सुट्टीच्या दिवसात काळ भरभर जातो, म्हणजे पटकन संपतो। हो की नाही। छान आहे की नाही कविता। सुट्टी असल्यावर सगळ्यांना छान वाटते की नाही। आता पुढे आपण याचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तरे पाहूया। तर शब्दार्थ पहिला आहे निराळा। निराळा म्हणजे काय, कवितेत जे शब्दार्थ आलेले आहेत त्याचा अर्थ इथे आहे शब्दार्थ। निराळा म्हणजे वेगळा, बिलगणे म्हणजे कवटाळणे किंवा मिठी मारणे, उन्हाळ म्हणजे खोडकर, उन्हाळ वारा शब्द आलेला आहे ना, उन्हाळ म्हणजे खोडकर, अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक,
विटका म्हणजे रंग उडालेला किंवा रंग फिका पडलेला. प्रचंड खूप मोठा. उसळणे जोराने वर येणे. त्यानंतर पुढे गगनचुंबी आकाशाला टेकणारा असा उंच किंवा खूपच उंच. भान आठवण किंवा लक्ष. आता याचे प्रश्न उत्तरे पाहूया. तर येथे प्रश्न उत्तरे आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? तर आपण कवितेत पाहिलेले आहे. तर सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. म्हणजे कवितेत मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? सुट्टीच्या दिवसात. ठीक आहे. पुढे सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते? तर इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर खाली व्हावे. कवितेत काय आलेलं आहे? म्हणजे सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते. पुढे सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? तर सुट्टीच्या दिवशी नेहमीचे जग जादूने अद्भुत होते. आता पुढे प्रश्न दुसरा, खालील शब्दापुढे कंसातील योग्य शब्द लिहा. उदाहरणार्थ घमघमणारा वास. त्याप्रमाणे आता खळखळणारे पाणी. इथं पहा शब्द पंख, पाणी, पक्षी, वारा. तर खळखळणारे पाणी, फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी आणि घोंगावणारा वारा. ठीक आहे. पुढे प्रश्न तिसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. आता इथं काय आहे? पहिलं, उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. इथे अर्थ सांगितलेला आहे. मग कवितेत काय आलेलं आहे तेथे? तर ते पाहूया आपण. तर इथे काय आलेलं आहे पहा. सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. ठीक आहे. समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे. तर याची काय आलेलं आहे पाहूया आपण. तर येथे काय आलेलं आहे पहा. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत वाटे पोहू साती सागर. समुद्राला काय शब्द आलेला आहे इथं? साती सागर. गगनचुंबी ओलांडू पर्वत. म्हणजे समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे. वाटे पोहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत. पुढे सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. तर याबद्दल काय आलेलं आहे? सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय येते, आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सुट्टीच्या दिवसात वेळ कसा जातो हे लक्षात नाही येत. पुढे आता इथं प्रश्न चौथा आहे, चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या. हे तुमच्यासाठी आहे. शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधा. प्रत्येक सुट्टीचे कारण पहा आणि खालील तक्ता वहीत आखून पूर्ण करा. तर इथे आपण कॅलेंडर घ्यायचं आहे आणि त्यातून हा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये इथं महिने आहेत. जूनचं पाहायचं, त्या साप्ताहिक सुट्ट्या, रविवार, राष्ट्रीय सणाच्या सुट्ट्या किती आहेत, धार्मिक सणांच्या सुट्ट्या किती आहेत. धार्मिक सण म्हणजे काय? रमजान, ईद, पोळा, दिवाळी, त्याच्या अगोदर दसरा, यासारखे धार्मिक सण असतात. आणि राष्ट्रीय सण तर आपल्याला माहीत आहेत. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे हे राष्ट्रीय सण आहेत. आणि त्यानंतर पुढे कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते? पहा, सुट्टीच्या तिथं ठिकाणी लाल अक्षरात लिहिलेलं असतं, त्यामुळे आपल्याला सुट्टीचा वार पटकन कळतो. रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणाच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणांच्या सुट्ट्या जास्त आहेत? कितीने जास्त आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. आणि शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत एकूण सुट्ट्यांचा आकडा आपल्याला शोधायचा आहे. आणि आता पुढं प्रश्न 5वा आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टींची यादी करायची आहे. तर बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा.
आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.